पत्रकार परिषद घेतली आहे. ही माझं म्हणणं आहे, लोकशाहीवर घाला आहे. EVM आणा तुम्ही, सॉरी EVM कट करा आणि बॅलेट पेपर आणा. हे आमचा पहिला मुद्दा आहे. दिल्लीला पहिली पत्रकार परिषद मी घेतली विधानसभा झाल्यानंतर. अक्कलकोटला माझा उमेदवार होता, जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपये त्यांनी खर्च केला असतील, सुनील बंडगर म्हणून आहे. आणि त्याच्या गावात 0 मतदान आहे. त्याच्या आईचं बी नाही, बापाचं बी नाही, बायकोचं बी नाही, त्याचं बी नाही, मुलाचं बी नाही. आणि पहिली प्रेस मी कुठे घेतली, तुमचे ह्याच यवतमाळचेच पत्रकार आहेत आपले वानखेडे साहेब, ते बी होते बघा दिल्लीला, अशोक वानखेडे, त्यांना विचारा. मग तिथे घेतल्यावर आम्ही प्रूफ दाखवलं, सर्व दाखवलं. त्या गावातलं ही चोरी केलेली आहे, भाजपने ही चोरी करून सरकार आणलेलं आहे. तिथं माझा उमेदवार आहे तिथं. म्हणजे ही आहे का नाही. जर लोकशाही जीवन ठेवायची असेल तर मोदी साहेबाला तुमच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही काय करा, बॅलेटवर या. बॅलेटवर आल्यावर बा काय होते, बॅलेटवर आलं पाहिजे. आमची ती मागणी आहे पक्षाची. पक्षाबद्दल घडलेलं आहे, नाही दुसऱ्याबद्दल बोलायची काही गरज नाही ना. तुमच्याबद्दल काढलेलं आहे तिथलं, बोगस काढलेलं आहे तिथलं. जो आमदार आमच्या गाव विकास मंत्री आहेत ते 1200, 1100, 800 मताने यायचं. या बारीनं 22,000 मतं झालं आहे. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी 25,000 ते 30,000 मताचा घपला केलेला आहे प्रत्येक मतदारसंघात. निश्चित एवढा आहे, निश्चित आहे, उघड आहे. आता अधिकाऱ्यांच्याबद्दल लगेच म्हणता येणार नाही, पण त्यांचं ते संघटनच त्यांचं कौशल्य मोठं आहे. काही अधिकारी त्यांना मानणारे आहेत, काही मला मानणारे आहेत, असता त्यांनाही मानणारे आहेत ना अधिकारी. त्यांचे काय अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांचाही रोल आहे. जिवंत ठेवायचे असेल तर EVM हटाव झालं पाहिजे. आमची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका लयच तुम्ही चांगला आहे, सर्व जातीला चांगलं आरक्षण मिळाले ते या, तर तुम्ही काय करा, बॅलेटवर घ्या ना. तुमच्यात लयच आत्मविश्वास आहे. आणि ह्यांचा आत्मविश्वास एवढा दांडगा होता तर पवारसाहेबाचा पक्ष सोडायची गरज नव्हती, त्या उद्धव ठाकरेचा पक्ष सोडायची गरज नव्हती ना. तुमचा लयच आत्मविश्वास दांडगा आहे. तर त्यांना वाटते ना आम्ही लय मोठं आहे, टॉप टू बॉटम, फार बुद्धिजीवी आहे. तर मग तुम्ही स्वतंत्र लढा ना. तुम्ही कशाला दुसरी माणसं आयात घेताय.